एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ म्हणजे प्रवाशांच्या खिशाला कात्री, पण यंदाच्या भाडेवाढीमुळे खुद्द रिक्षा चालकच धास्तावलेले आहेत। भाडेवाढ नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ या रिक्षा चालकांवरती आलेली आहे। पाहूयात काय कारण आहे। परिवहन विभागानं 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाड्यात 1 रुपया आणि टॅक्सी भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र सरकारच्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे रिक्षा टॅक्सी चालकांनाच मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे। त्याला कारण आहे मीटर कॅलिब्रेशनचं। म्हणजे काय पहा। भाडेवाढीनंतर रिक्षा चालकाला डिजिटल मीटर अपडेट करणं अनिवार्य असतं। मीटरमध्ये नवीन रीडिंगसाठी सॉफ्टवेअर अपडेटची गरज भासते। अपडेट करण्याच्या प्रक्रियेलाच कॅलिब्रेशन म्हणतात। रिक्षाचं सध्याचं मीटर भाडं 26 रुपये इतकं आहे। कॅलिब्रेशन नंतर हेच भाडं 27 रुपये दिसेल। मीटर कॅलिब्रेशनसाठी 1000 रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो। आरटीओ केंद्रांवर तासनतास रांगेत उभं राहावं लागण्याची देखील शक्यता असते। मुंबईत फक्त 3 ठिकाणीच कॅलिब्रेशनची परवानगी देण्यात आली आहे। मीटरचा 800 ते 1000 रुपये खर्च लागतो, बरोबर आहे। आता तुम्ही 1 रुपये वाढणार, आता 26 आहे, 27 करणार। 26 आहे म्हणून पॅसेंजर काय करते, 25 रुपये आम्हाला देतो, बरोबर आहे। 1 रुपये तिथे घाटा आहे। आता 27 रुपये होणार, तो 2 रुपयाचा घाटा होणार। किती पॅसेंजर असं असतात की 30 रुपये पण देऊन जातो, पण प्रत्येक नाही। भाडेवाढ झाले पाहिजे का? नाही, भाडेवाढ नाही झाले पाहिजे। नाही भाडेवाढ नाही झालं पाहिजे। वाढ नाही झालं पाहिजे। उलट भाडं कमी झालं तरी पण तोच खर्च येतो आणि भाडं वाढवलं तरी तोच खर्च येतो। जो मीटर आहे तोच राहिला पाहिजे आणि कमीत कमी गॅसचा भाव कमी झाला पाहिजे, असं आमची इच्छा आहे। 1000 रुपये जातात दादा, मीटरच्या वाढवायला पैसे 1000 रुपये लागते। भाडेवाढ झालं पाहिजे का? हां, नाही भाड्याला नाही जायला पाहिजे। काय फायदा नाही, फक्त गॅसचा भाव कमी होला ना तर बरं होईल। मीटर वाढून काय फायदा नाही होणार, पॅसेंजर बसणार नाही गाडी। असंच आमचा धंदा पाणी ले कमी झालं आहे, ले त्रास होतो आहे आम्हाला लोकांना। 26 रुपये आम्हाला भेटत नाही, 25 रुपये देतात लोक। बढ़ना तो चाहिए क्योंकि अभी ऑयल का, मैकेनिक का, सब कुछ चीज़ का बढ़ चुका है। अभी गैस का भाव बढ़ गया है, 2-3 टाइम गैस का भाव बढ़ गया है। तो मीटर चेंज करने कितना रुपया लगेगा फिर? मीटर चेंज करने के लिए हम लोग को 1000 रुपये तो उसमें खर्चा पड़ता ही है, 1 रुपया रीडिंग बढ़ाने रीडिंग के लिए। बढ़ाने के लिए। तो कहीं ना कहीं इसका बोझा आपके ऊपर भी बढ़ रहा है फिर। 1000 रुपये फिर हम लोग को पासिंग भी करवाना पड़ेगा ना डबल से। रिक्षावाल्यांच्या चिंतेचं दुसरं मोठं कारण अर्थात हक्काचा प्रवासी हातचा जाण्याचं आहे। भाडं वाढल्यानं अनेक प्रवासी आता बेस्ट बस, लोकल ट्रेन किंवा शेअर रिक्षालाच पसंती देण्याची शक्यता आहे। त्यातच ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲप आधारित सेवांमुळे रिक्षा चालकांसमोर आधीच मोठं आव्हान आहे। त्यात मुदतीत मीटर कॅलिबर न केल्यास दंडाची टांगती तलवार वेगळीच। म्हणूनच ही भाडेवाढ रिक्षा चालकांसाठी फायद्याची ठरण्याऐवजी तोट्याचीच ठरण्याची भीती रिक्षा चालक वर्तवतात। एक रुपया चेंज होणार ना, ते सॉफ्टवेअरवरती असतात सर्व। ते सॉफ्टवेअरवरती कंपनी सॉफ्टवेअर देणार, ते लोक रिक्षावाले येऊन करून जाणार, नंतर ते RTOमध्ये जाऊन कामं करतात। ट्रायल बिलार मारून RTOवरती शिक्का मारून ते सर्व हे करून देतात। ते त्याला काय 2-4 घंटे, साधे सकाळी दिले रश असले तर 2-4 तास लागतात, अर्धा सकाळी दिले तर संध्याकाळी मीटर भेटतो। सॉफ्टवेअर असतात कंपनीचे, कुठले कंपनीचे IC असतात, कुठले कंपनीचे सॉफ्टवेअर असतात, ते कम्प्युटरवरती सॉफ्टवेअर मारायला लागतात। ते सर्व मीटरला वेगळे कंपनीचे असतात, तर वेगळे लोकांच्या हे करायला लागतात। सध्या मुंबईत केवळ 3 ठिकाणीच अधिकृतपणे मीटर रीडिंग बदललं जातं। लाखो रिक्षांचं मीटर बदलण्यासाठी लागणारा वेळ, होणारी गर्दी आणि दिवसभर धंदा बंद ठेवावा लागत असल्यानं रिक्षा चालकांवर भीक नको पण कुत्रं आवर असं म्हणायची वेळ आली आहे। रिजवान शेखसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।